नाशिक इथल्या भोंदूबाबा खरात प्रकरणाशी बीड इथल्या एका महिला पदाधिकाऱ्याचा संबंध असल्याची चर्चा पुढे येतेय। या दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा यांच्या कृपेनं बीडमधून अशोक खरात सारख्या नराधमाला साथ देण्यासाठी महिला पाठवल्या जायच्या, यासाठी त्यांचाच पक्षाची बीडमधील एक महिला पदाधिकारी साथ द्यायची असे एक निनावी पत्र पाठवल्याची माहिती समोर आली आहे। या सर्व प्रकरणाशी सखोल अशी चौकशी या प्रकरणाची करावी अशी मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट हेमा पिंपळे यांनी केली आहे। कृत्य करणाऱ्या नराधमाला साथ देण्यासाठी इथूनही महिला पाठवल्या जायच्या आणि त्यांचं काय लिंगनिदान बीडमध्ये येऊन केलं जायचं आणि त्याच्यासाठी त्यांच्याच पक्षाची बीडमधली कोणीतरी पदाधिकारी मध्यस्थी म्हणून मदत करायची। अशा प्रकारचं एक निनावी पत्र मी बेडकर म्हणून पाठवल्याचं मला कळालं। वास्तविक पाहता ही बाब अतिशय गंभीर आहे। मी या बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना अतिशय नम्रतेने विनंती करते, आव्हान करते की या गंभीर पत्राची दखल तुम्ही सोमोटो घ्यावी। या बातमीची अपडेट आपण घेत राहणार आहोत। दरम्यान पाहूयात पुढची बातमी राजकीय वर्तुळातून। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज उद्या काँग्रेसकडून दाखल केला जाणार असल्याची माहिती आहे। 3 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी घेतल्याचंही कळतंय। उद्या उमेदवाराची घोषणा केली जाईल आणि उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे अशी माहिती आहे। दरम्यान बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याबाबत सुनेत्रा पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महादेव जानकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली। बारामतीमध्ये निवडणुकीबाबत काँग्रेसचं सहकार्य मिळावं यासाठी सुनेत्रा पवारांनी चर्चा केल्याची माहिती आहे। मात्र दिल्लीतील हायकमांडनं पोटनिवडणुकीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे आणि काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असावा असा आदेश हायकमांडकडून असल्याचं सांगत हर्षवर्धन सपकाळ यांनी भूमिका स्पष्ट केली। तर काँग्रेसच्या निर्णयानंतर निर्णय घेऊ अशी भूमिका महादेव जानकर यांनी स्पष्ट केली आहे। दरम्यान ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके बारामती पोटनिवडणूक लढणार आहेत। आपण कोणत्याही पक्षाचे सदस्य नाहीत, ओबीसी बांधवांसाठी ही निवडणूक लढत असल्याचं त्यांनी सांगितलंय। मी निवडणुकीला सामोरं जातोय माझ्या ओबीसी बांधवांचे प्रश्न अजेंड्यावर येण्यासाठी। या शासनानं आपल्याला कसं बेदखल केलं आहे, या शासनानं आपल्या आरक्षणावरती कशी मनोभावी भूमिका घेतलेली आहे, आपल्याला कसं डावललं जातं आहे, ह्या अशा अनेक प्रश्नावरती बारामतीमधल्या लोकलच्या जिरायती भागातल्या लोकांच्या प्रश्नावरती बागायती भागातल्या लोकांचेही अनेक प्रश्न आहेत। या सर्व प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही उद्या अर्ज भरत आहोत आणि एक जनतेला एक पर्याय देणार आहोत। लोकशाहीमध्ये निवडणुकांना अत्यंत महत्त्व असतं आणि ह्या मग सहानुभूती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत। तर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला तडे जाण्याची शक्यता आहे, कारण काँग्रेसनं या पोटनिवडणुकीसाठी कंबर कसली आहे। त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे। एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याची भूमिका मांडलेली आहे। मात्र मवियाचा घटक पक्ष असलेला काँग्रेस थेट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याची तयारी सुरू करतोय आणि त्यामुळे या पोटनिवडणुकीवरून मवियातील मतभेद चव्हाट्यावर आले। उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी नक्कीच चर्चा केली। चर्चा होत असते। त्या भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक लढत आहेत। त्यांची युती भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, याचा सुद्धा आमच्या पक्षामध्ये चर्चा झाली। त्या काय महाविकास आघाडीचे उमेदवार नाहीयेत, त्या भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट असे त्या संयुक्त उमेदवार असतील। अशा वेळेला त्यांनी जरी चर्चा केली असली माननीय उद्धव साहेबांशी तरी उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतले। अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही। आता काँग्रेस कशा पद्धतीनं पुढे जातं, कशा पद्धतीनं मागे येतं याच्यावर सुतोवाच संजय राऊतांनी केलेले आहेत, त्याच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही। परंतु अजितदादांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये देखील काम केलेलं होतं, काँग्रेसचं देखील नेतृत्व केलेलं होतं। राजकारणापेक्षा व्यक्ती जर आपल्यामध्ये नसेल तर त्या ठिकाणी सुनेत्राबाईंनी निवडणूक लढत असतील तर ती बिनविरोध करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि तीच भूमिका शिवसेनेची आहे।
आम्ही देखील सगळ्यांना विनंती करतो की अशा पद्धतीचं राजकारण करण्यापेक्षा आपला जो राजकीय संस्कार आहे तो पुढे घेऊन गेला. या निवडणुकीमध्ये एक महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीचं राजकीय संस्कार असलेलं राज्य आहे, अशा पद्धतीचा संदेश पूर्ण देशामध्ये जाईल. म्हणूनच आम्ही खरगेजींच्या जवळ बोलणार आहोत, कारण शेवटी महाविकास आघाडीमध्ये ही जागा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यांनी उमेदवार न देण्याची घोषणा केली आहेच, त्याबद्दल मी ऋण व्यक्त केलेच. काँग्रेसशी सुद्धा मी जरूर बोलू, कारण ज्या पार्श्वभूमीवरती निवडणूक होती आहे त्याच्या संवेदना लक्षामध्ये घेता, त्यातल्या भावना लक्षामध्ये घेता काँग्रेसने सहकार्य करावं अशी प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी भूमिका आहे. काँग्रेसची जी अवस्था आहे माझ्यापेक्षा लोकांना माहिती आहे. बारामतीमध्ये स्पष्टच बोलायचं तर काँग्रेसचं अस्तित्व कधी नव्हतंच. त्यामुळे बारामती मतदारसंघामध्ये काँग्रेसने जरी लढवली तर ती नाममात्र लढवल्यासारखं होईल, उपयोग काय होणार. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या दिवशी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे की अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आम्ही ती निवडणूक लढवणार नाही. राहुरीच्या बाबतीमध्ये आज आम्ही चर्चा केलेली आहे, त्या दिवशी सुद्धा आम्ही चर्चा करून बैठक घेतलेली आहे. राहुरी विधानसभेच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी म्हणून मी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांशी आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही ती निवडणुकीच्या संदर्भामध्ये ती आपल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जी जागा असल्यामुळे ती लढवण्याच्या संदर्भातून किंवा काय करायचं यामध्ये आज चर्चा करून घेणार आहोत. तर बारामतीसोबतच राहुरी या ठिकाणी सुद्धा पोटनिवडणूक होतीये. राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे अपक्ष निवडणूक लढणार असं चित्र आहे. यावर तनपुरेंशी संपर्कात आहोत आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असं सूचक वक्तव्य शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे खासदार निलेश लंकेंनी केलंय. राजकारणामध्ये वेट अँड वॉच ही सगळ्यात महत्वाची भूमिका असते. सगळ्या गोष्टी समाजासमोर मांडण्यापेक्षा काही राजकीय डावपेचाचा भाग असतो, ते यशस्वीरित्या खेळ खेळला पाहिजे. प्राजक्त तनपुरेंशी तुम्ही संवाद साधणार? संवाद साधणार म्हणण्यापेक्षा माझ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी राहुरी तालुक्याची जबाबदारी ती खांद्यावर घेतली आणि ते यशस्वीरित्या पार पाडली. त्यामुळे आम्ही रोज डेली टू डेली एकमेकाच्या संपर्कात असतो. त्यामुळं जे काय घडन ते योग्य घडन आणि चांगलं घडन. प्राजक्त तनपुरेंशी काल माझी चर्चा झालेली आहे. ते मला आज माझ्याशी आणि जयंत पाटील साहेबांशी बोलणार आहेत आणि मग त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मग आम्ही पुढची भूमिका जाहीर करू. क्लेम आम्ही ठेवलेला आहे, आम्ही लढवण्याच्या संदर्भातली आमची भूमिका ठेवलेली आहे. बाळासाहेब थोरातांची चर्चा करू, काँग्रेसची चर्चा करण्याच्या बाबतीमधला हर्षवर्धन सपकाळांशी चर्चा करून या बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय घेऊ.